आपल्या जिल्हा परिषद गटाचे गटुंगचंद्र कुंपेजी, आमचे मित्र सुरेंद्र पाटील, राजा भाऊ व इतर सर्व मंडळी व आपण इथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासंदर्भात आपण एकत्र आलेलो आहोत। मी प्रभूचंद्र गोंधळे, आंदोलन गटामधून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी व्हेरीफाई या महायुतीच्या उमेदवार आहेत। सुधीर शिवाजीराव गुट्टे उर्फ बाळू हे आंदोलन पंचायत समितीचे उमेदवार आहेत महायुतीकडे। आणि इथे प्रोटा पंचायत समितीमध्ये डॉक्टर अंजलीताई राजेश्वर प्रभू या महायुतीच्या उमेदवार आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काय बुद्धिवादी कुठल्या निर्णय क्षेत्रात मिळतो। हा विकास जो काही सुधीर म्हणून गेला त्याने डिजिटल ग्रामपंचायत बनवली, त्याच्याकडे नजर आहे, दृष्टी आहे त्याची विकासाची दृष्टी ते पाहता सुधीर गुट्टे हा करावे। आता पहिला विषय आपले नेते बाळासाहेब पाटील साहेब, आपला अग्रस्थान बाळासाहेब जाधव साहेब, आपल्या तालुक्यातले नेते बबनराव कटारे साहेब, गणेशदा ढाके, दिलीप मालक, अशोक काका केंद्रे, काका गुट्टे हे सर्व माझ्या पाठीमाग आहेत। भाजपाकडून तुमचा आशीर्वाद आहे आणि या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी जे काही देश राज्य हा विकास आपल्याला आणखी पुढे द्यायचा आहे। आमच्या आंदोलनाचा विषय घ्या, आमच्या आंदोलनाला दाखवून द्यायचं झालं तर सगळ्या प्रजाकडे यावं लागायचं। त्याच्यामुळे माणसाची मतदान एकदाच काय सभा आहे का? बैठक घ्यायची।
हात जोडून थांबा इकडे बघ. जमलं का? इंजिनियर होते नंतर रिटायर झाले आता उमेदवारी दिल्या महायुतीने उमेदवारी दिल्या भाजप राष्ट्रवादी रिपाई कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिळतो? मला आश्चर्य वाटेल. मी एक सामान्य माणूस असतानाही आणि जो काही जनता माझ्यावर प्रेम करत आहे, आता तुम्ही पाहिलं असेल की जनता इतकं माझ्यावर प्रेम करायला लागली किंवा त्यांना एक पर्याय, एक सुसंस्कृत उच्च शिक्षित अभियंता, डॉक्टर, सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ता, हे आमच्या तिघाचं कॉम्बिनेशन बघून जनता एवढी खुश आहे की जनता म्हणते की आम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही, आम्हीच उमेदवार आहेत असे समज जनता माझ्या मागं उभा आहे. आता तुम्ही पाहाल बाजूला माझी आजी आहे, बहीण आहे, एक बहीण आहे, बहिणीचे काय म्हणजे बहिणीच्या रूपातून, वडिलाच्या रूपातून, भावाच्या रूपातून, मुलाच्या रूपातून जे काय मला आशीर्वाद मिळालेला आहे त्याच्याकडे मी भारावून गेलेलो आहे. भारावून म्हणजे आणि माझ्याकडं असलेलं तांत्रिक ज्ञान आणि माझ्यामध्ये असलेली समाजाविषयीची भावना आणि तळमळ आणि मी जमिनीवर राहण्याची माझी म्हणजे ही सवय. मी एक जमिनीवरचाच कार्यकर्ता आहे आणि जमिनीवरच राहणार आहे. मी अभियंता असल्याचा, माझ्या प्रशासकीय सेवेत मी केलेल्या सेवेचा, सेवा करता करता माझ्यासोबत बीड जिल्ह्यामध्ये असताना ग्रामीण जनतेशी, ग्रामीण भागाशी असलेलं माझं नातं, ग्रामीण भागातले प्रश्न हे मी अगदी जवळून बघितले, त्यांच्या व्यथा आम्ही जवळून बघितले. राष्ट्रवादीचा तर मी ह्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी माझ्या ज्ञानाचा 100% उपयोग करीन आणि माझ्या मागं असलेली ताकद माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब असो, आपले आदरस्थान बाळासाहेबजी जाधव साहेब असोत, आपल्या तालुक्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे बबनरावजी खंदाडे साहेब असोत, दिलीपराव बालक असोत, गणेशदादा हाके असोत, अशोक काका केंद्रे असोत, त्र्यंबकाबा गोटे असोत, ह्या सर्वांची माझ्या मागं ताकद आहे, आशीर्वाद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा माझ्यावर खूप विश्वास आणि आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आणि या वर्षावातून मला खात्री आहे की मी 100% निवडून येईन आणि निवडून आलो तर मी जमिनीवरच राहीन आणि जनतेची सेवा करेन. मी आजपर्यंत माझ्यासाठी जगलो, इथून पुढचं आयुष्य मी जनतेसाठी जगन, ही मी आज जनतेला आश्वासन देतो. एकंदरीत या गावाच्या भेटीमध्ये गावामध्ये जाण्यात येत आहे आपल्याला,
काय समस्या आपल्याला प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसत आहे? खूप काही समस्या आहेत. खूप विकास बी चालू आहे पॅरलल आणि समस्या आहे. ह्या समस्या ग्रामीण रस्ते असो, खेड्यात पाड्यामध्ये पाण्याचा विषय असो. आता मी पारमध्ये आलो होतो,